नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. इथे आमचं हसी मजाक सुरू होती, कारण का बरं की आज हे मी बनवलेलं होतं जलजिरा त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं ना, यांनी बॉटल्स आणल्या होत्या, आठवत असेल तुम्हाला. यांनी पायनॅपल आणली होती, ऑरेंज आणली होती, एक बादामवाली आणली होती आणि हे जलजिरा आणलं होतं. जलजिरा इतक्या लवकर संपलं, हे लास्टच थोडंसं उरलेलं होतं, तर म्हटलं चला जलजिरा बनवते. आणि जलजिरा इतका आवडला आम्हाला. तुमच्याकडे पण असं मिळत असेल ना तर जलजिरा घेऊन बघा, खूप छान वाटेल जलजिरा. आणि पायनॅपल वगैरे आणि ऑरेंज तर तसं पडलेलं आहे. एक वेळ पायनॅपल बनवलं होतं, त्यानंतर पायनॅपल बनवलं नाही. जलजिराचं आमचं सुरू होतं इतक्या दिवसाचं. आणि आता उन्हाळा लागलेलाच आहे, तर आता असं थंड प्यायची इच्छा होते, तर आम्ही काय केलं, चहा बनवायच्या ऐवजी हे बनवलं होतं. आणि हे ड्युटीला जाणार होते, तर बोलले की काहीतरी थंड बनव, म्हणून हे बनवलं. आणि हे मजाक कशाची सुरू होते सांगते तुम्हाला, की पप्पा बोलले की असं दिसत आहे एकदम आपण इतकं हे झालेलं आहोत की सर्वजण बसून दारू घेतल्यासारखं, लोक विचार करतील की काय हे दारू घेत आहेत की काय. चला, असा मजाकचा पार्ट आहे हा. तर इथे आईला म्हटलं साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे, तर तू बनवतेस का. ताई बोलली हो, कारण आईच्या हातचं तुम्हाला माहिती आहे मला खूप आवडतं काही पण. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही आईच्या मागे लागलेलो असतो की हे बनव, ते बनव, ते बनव. आता आई इथे आलेली आहे, तर आईला सुख मिळायला पाहिजे इथे पोरीच्या घरी, आणि बिचारीला इथे पण कामं करावं लागत आहे. काही कामं नाही, पूर्ण कामं तर काही नाही, सर्व कामं मी करून घेतलं आहे. पण फक्त म्हटलं खिचडी बनवून दे, तर ते पण एवढं केविलवानं तोंड करून म्हटलं, तर आई बोलले ठीक आहे मी बनवून देते. कारण कसं आहे, तुम्ही कोण कोण ॲग्री आहात हे सांगाल मला या गोष्टीशी, की साबुदाण्याची खिचडी ही दुसऱ्यांच्या हातचीच आपल्याला आवडते. मला तर माहिती नाही, मला काय, मी 1-2 जणांना विचारलं, म्हणजे 2-3 जणांचं मला हे आलं की अरे आपल्याला आपल्या हातची साबुदाण्याची खिचडी आवडत नाही, दुसऱ्यांच्याच हातची आवडते. आणि मला आधी हे राहायचे नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण टोटल उपवास राहायचे, कशाचे, एकदम अन्न वगैरे न खाता फक्त साबुदाण्याची खिचडी खायची, आणि ते पण एक टाईमला. तर एक टाईमला जेव्हा खिचडी खायची ना, त्यावेळेला मी माझ्या जाऊला बनवायला लावायचे, ज्या हे आहेत ना ताई, मीनाताई मधल्या, त्यांनाच बनवायला लावायची. आणि मी सर्व बाकीचे कामं करून घेत होते. ताईला फक्त एवढं करत होते की ताई मला खिचडी तुम्ही बनवून द्या, बाकीचे सर्व कामं वाटलं तर मी करते, पण खिचडी तुमच्याकडे लागलेली. म्हणून त्यांच्या हातची खिचडी मला आवडत होते, म्हणजे त्या बनवत होत्या त्या. आणि आता तसेच होते, आताही मी तिकडे गेली किंवा कुठेही गेली, मला दुसऱ्यांच्या हातची खिचडी खूप आवडते. माझ्या स्वतःच्या हातची न खाता मी दुसऱ्यांच्या हातची खाते. आणि बस इथे आई बटाटा वगैरे शिलत आहे, मी माझं तयारी करून दिली सर्व, काय म्हणतात त्याला, शेंगदाण्याचं पावडर काढून दिलं. आणि साबुदाणा जो आहे, काही साबुदाणा होता भिजू घातलेला आणि काही साबुदाणा ना नव्हता, म्हणजे असं वाटलं की बाबा थोडंसं आहे तर त्याचे बनवून घे म्हटलं. पप्पा बोलले मी पण खाणार, अजित बोलला मी पण खाणार, सर्व म्हणाले की मी खाणार, असं करून करून सर्वांनी मग डिमांड केली. तर म्हटलं एवढा साबुदाणा होणार नाही. मग मी काय केलं, मिक्सरमधून साबुदाणा बारीक केला आणि त्याला आपल्या गरम पाण्याचा फुलवा लावला. तर त्याने काय होते की लवकर मग साबुदाणा भिजून जातो. असं जर तुम्हाला वेळेवर साबुदाण्याची खिचडी बनवायची इच्छा झाली आणि तुमच्याकडे साबुदाणा भिजलेला नसला, तर तुम्ही असं करू शकता. साबुदाणा थोडा मिक्सरमधून काढून टाकायचा, म्हणजे एका याचे 4 भाग झाले असा, आणि तो थोडंसं गरम पाणी करून त्याला फुलवा लावायचा, किंवा मग थोडंसं गरम पाण्यात हलका थोडंफार गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं, लगेच भिजून जातो. त्याची तुम्ही साबुदाण्याची खिचडी इन्स्टंट बनवू शकता. तर असं म्हणून साबुदाण्याची खिचडी बनवली आणि खूप टेस्टी झाली होती. आईच्या हातचे तसंही सर्वच टेस्टी होते. आणि माझा बस चालला ना, तर मी इथे पण आईला कामं करायला लावायची, पण काय करू, बिचारी घरी पण म्हणजे आता दीपालीचं हे आहे, प्रेग्नन्सी होती, तर तिला घरी पण करायला लागायचं. आता काही दिवस झाले दीपाली करत होती, पण आधी तिला बेड रेस्ट जेव्हा सांगितला होता ना, तर आईची पूर्ण हालत टाईट झालेली होती, कारण तिला वर तिची रूम आहे, तिला वर नेऊन देणं. मग ती गोलूला म्हणायची की अरे नेऊन दे वर तिला प्रत्येक गोष्टीला, कारण का बरं की तिला खाली येत नव्हतं, पायऱ्या चढायला तिला मना केलं होतं, तर त्याच्यामुळे तिला वरच्या रूममध्ये ठेवलेलं होतं. तर ती बिचारी बोर होत होती वरच्या रूममध्ये, आणि आई कामं करून आणि तिला वर नेऊन थकत होती. तर असं करून त्यांच्याकडे मस्त चांगलं सुरू होतं इतके दिवस. कारण ब्लॉग नव्हतं येत ना, तर तुम्हाला माहीत नव्हतं, पण ब्लॉग आले असते तर तुम्हाला कंडिशन कळली असते, पण ब्लॉग बनवणार पण कोण, तर त्याच्यामुळे. आणि गोलू शूट करेल तर करेल किती, असं म्हणून आता दीपालीचं स्वतःचं चॅनल आहे, दीपालीबरोबर शूट करू, पण तिला हालता वगैरे नव्हतं येत बेड रेस्ट सांगितलेलं असल्यामुळे, तर ती पण नव्हती करत.
त्यावेळेला तुम्हाला ब्लॉग वगैरे बघायला मिळाले नाही, पण तुम्हाला रियालिटी सांगते घरची अशी झाली होती कंडिशन आईची. आणि आता चांगलं आहे. काही दिवस झाले दीपालीने दिवाळीपासून थोडंफार कामं करायला म्हणजे थोडं फ्री व्हायला सुरुवात केली, कारण ती पण इतकी बोर झाली होती ना ह्या सर्व बेडरेस्ट घेऊन कारण जो कामं करतो ना त्याला बिलकुलच बेडरेस्ट जमत नाही. आणि ती इतकी बोर व्हायला लागली होती वर राहून. मग तिला खालच्या रूममध्ये आणलं, खालच्या रूममध्ये शिफ्ट केलं, कारण वर तिला डोळ्यांनी कोणीच दिसत नव्हतं, फक्त गोलू दिसत होता. आणि आई जे नेऊन देत होती, कधी नेऊन देत होती, कधी गोलूला पाठवत होती, कारण तिच्याच्यानी पण वर जास्त चढणं होत नाही, पायाच्याने तिच्या पायाचा प्रॉब्लेम आहे. वयानुसार होतच आता काही ना काही सुरूच राहतं. तर त्याच्यामुळे ती पण मग कंटाळली होती. मग तिला खाली घेऊन आलो. मग दिवाळीपासून ती छान असं फ्री झाली मस्त. मग कामं वगैरे करायला लागली आणि आता आईच्याकडे गेलेली आहे. तर आता लवकरच तुम्हाला गुड न्यूज पण कळणार आहे आमच्याकडची. तर त्याची वाट बघा, आम्ही पण वाट बघतच आहोत. म्हणून बसला नेहमी समोर. तुम्ही टोकसांना मला बरोबर. फोटो काढून घे यांचा, म्हणजे प्रूफ द्यायला लागणार पप्पांना प्रूफ द्यायला लागणार ना, हे आले होते म्हणून. काय काय घेतलेलं शिवेदा हे मी घेऊन जाते दादासाठी. हा हे घेऊन जाऊ दादासाठी. अरे बापरे किती छान आहे का. डिमार्टमध्ये एंटर केल्याबरोबर हे दीर भेटले मला, दीर आणि दिराणी माझी. गावात राहतात भातकुलीला, तुम्हाला माहितीच असेल. ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगत आहे. न्यू जॉईन केलेले भरपूर आपल्या चॅनलवर आपले फॅमिली नवीन जोडलेली आहे त्यांच्यासाठी. सर्वात लहाने दीर आहेत, म्हणजे यांच्या सर्वात लहान काकांचा मुलगा. तर ते दिसल्याबरोबर आमची मजा मस्ती सुरू होती इथे. आम्ही एकमेकांसोबत खूप म्हणजे ते माझी खूप हे करतात, कारण वहिनीच्या नात्याने. तर त्या दिवशी आम्ही लेट झालो होतो रात्रीला, तर रात्रीला ते आम्हाला तिथे भेटले मध्येच रस्त्याने. तर बोलले की तुम्हाला घरी येऊ येत नाही एवढ्या मग आम्ही बोललो की एवढं रात्र झालेली आहे हे ते. मग मी तेच बोलत होती त्यांना की आता तुम्हाला घरी येता आलं का. तर बोलले की मला मधात ड्युटीवरून सुट्टी मिळाली होती म्हणून मग मी ब्रेकमध्ये आलो होतो इथे डीमार्टमध्ये. तर म्हटलं ठीक आहे. तर आमची ही अशी मजा मस्ती सुरू होती इथे. म्हटलं डीमार्टमध्ये आईला पप्पांना खूप सारं सामान घ्यायचं होतं. तुम्हाला माहिती आहे आधी पहिल्यांदा इकडनंच घेत होते ते डीमार्टमधून सामान. जेव्हा पण येत होते ना त्यावेळेला 2-2, 3-3 महिन्याचं सामान घेऊन जात होते. पण आता कसं झालं की आता अकोल्याला डीमार्ट बनलेलं आहे, त्यामुळे ते तिथल्या तिथे 1 तासाचा रन आहे अकोला म्हणजे अकोटवरून. तर त्याच्यामुळे मग ते तिकडनंच घेतात. आता इकडे जास्त येणं होत नाही त्यांचं, म्हणजे येणं होत नाही म्हणजे डीमार्टमधून नाही तिथनं सामान. पण आता कसं जागृतीच्या लग्नाला आले होते आणि वेळ पण होता त्यांच्याकडे थोडा. तर म्हणून मग त्यांनी विचार केला चला आपण डीमार्टमधून सामान इकडनंच घेऊन जाऊ, कारण मग दीपालीची डिलिव्हरी वगैरे झाली तर मग इकडे येणं होणार नाही त्यांचं, किंवा मग अकोला पण जाणं होणार नाही. म्हणून आम्ही खरेदी केली, भरपूर सारी शॉपिंग केली. 7-8 हजाराचा किराणा घेतला इथे 2-1 महिन्याचा त्यांचा. आणि तो तुम्ही दीपालीच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असेल. बस इथे आमचं नेहमीच असतं, म्हणजे आम्ही डीमार्टला आलो सर्व फॅमिली मिळून की सॉफ्टी खाल्ल्याशिवाय राहत नाही. तर अद्विकला हे पाहिजे होतं, चोकोबार पाहिजे होतं. आम्हाला सॉफ्टी पाहिजे होती, आम्हाला सॉफ्टी खूप आवडते इकडची. तर डीमार्ट आलो आणि सॉफ्टी नाही खाल्ली असं होऊ शकत नाही. तर म्हणून मग आम्ही सॉफ्टी वगैरे घेतली. सॉफ्टी खाल्ल्यानंतर सुद्धा मग आम्हाला आणखी काहीतरी खायचं. मग पप्पा बोलले चोकोबार खाया. मग आम्ही चोकोबार घेतला आणि घरी जाईपर्यंत पिघलणार म्हणून मग आम्ही तो चोकोबार तिथेच खाल्ला गाडीत. आजी ले रही उधर उधर या. सामान आएंगे कितने? हाँ मेरे पास नहीं है. ठीक है.
आणि जे सामान घेतलं ते तर तुमच्यासोबत शेअर नाही करू शकली, कारण भरपूर सामान होतं आणि त्यात म्हणजे त्यांनी इकडच्या गाडीतून काढलं आणि त्या डिक्कीत टाकलं, दुसऱ्या डिक्कीत. तर असं. आणि इथे आता पडदे लावायला आले होते, सायंकाळ झालेली होती आणि ते लोक पडदे लावायला आले होते. त्यांचा कॉल तिथेच आला होता मला डीमार्टला, पण म्हटलं मी बाहेर आहे आणि थोड्या वेळाने या, म्हणून मग ते संध्याकाळी आले आणि ते पडदे लावत आहे. आणि ते मला त्याच्यानंतर समजावून पण सांगत आहेत की हे पडदे असे लावायचे, अशा क्लिप्स काढायच्या आणि वॉश करायचे असलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही. तर हे जे कर्टन्स आहेत तुम्हाला तर लागल्यानंतर दिसणारच की कसे लावलेले आहेत त्यांनी. आणि हे मला सोयीस्कर वाटलं, म्हणजे एकदम सोपी आहे, तर काही टेन्शन नाही याचं. म्हणजे जे ते रिंग असतात ना, त्या तुटायची भीती आहे, नेहमी त्या तुटतात आणि अशा कितीच तुटलेल्या आहेत माझ्या त्या तिकडच्या रिंग्स. तर मी नेहमी चेंज करत राहते. पण ह्या अशा सोपी वाटलं की याला त्या क्लिप आहेत, हुक आहेत, तर त्या हुक केव्हा पण काढू शकतो आणि केव्हा पण मशीन वॉश आपण करू शकतो. नहीं, मुझे ये जानना था ये वाली क्लिप कैसे लगाई आपने? अच्छा, उसको वो तो हो गई फिट, वो तो उसमें कोई तकलीफ नहीं आती. अच्छा, इससे निकलता ना कर्टन. हाँ ना, नहीं, बट वो डबल टेप से लगाया क्या आपने? नहीं, स्क्रू से लगा. स्क्रू से लगाया क्या अभी? ब्रैकेट लगा ना अंदर. अच्छा, ये एक इधर एक उसका अभी टेंशन नहीं है ना? नहीं, कुछ टेंशन नहीं है. 10 साल की कुछ टेंशन नहीं. अब आपको आगे कर्टन ही चेंज करना रहेगा, ये नहीं होती, ये चलती आराम से. यांच्याकडून मी समजावून घेतलं की पडदे कसे काढायचे आणि पडदे कसे लावायचे, कारण मला जर क्लीन करायचे असलं तर त्याच्या हुक्स कशा काढायच्या आणि हुक्स कशा लावायच्या, कारण आपल्यालाच ते करावं लागतं, म्हणून ते समजावून घेतलं. आणि त्यांनी व्यवस्थित समजावूनसुद्धा सांगितलं. आणि त्याची वर एमट्रॅक लावलेली आहे, ती त्याचं टेन्शन नाही बोलले, म्हणजे 10 वर्ष त्याच्या वर पण ते चालू शकते. तुम्हाला जर मध्ये कर्टन्सच चेंज करायचे आहे तर ते चेंज करू शकता तुम्ही, बाकी तुम्हाला एमट्रॅकचं टेन्शन नाही. आणि एमट्रॅकनी ना स्मूथ फील येतो एकदम, असं जेव्हा कर्टन्स आपण इकडे तिकडे करतो ना त्यावेळेला इतकं स्मूथ फील येतो जो नॉर्मल पाईपवर येत नाही. म्हणून मग यावेळेला एमट्रॅक लावला आणि मला असं वाटते की मी पूर्ण याला एमट्रॅक लावायला पाहिजे होतं, पण त्यावेळेला जाऊ द्या, आता तिथे जागा पण नव्हती म्हणा एमट्रॅक लावायला. आता मी हॉलमध्ये बघते, तिथे जागा जर असेल तिथे पण आपण एमट्रॅक लावून घेऊ. एमट्रॅकचा खर्च जवळजवळ 1000पर्यंत येतो फक्त एमट्रॅक, म्हणजे तो पाईप आहे ना त्याच्याऐवजी ती एमट्रॅक लावायचा खर्च 1000पर्यंत येतो. मग बाकीचे तुमच्या ज्या कर्टन्सची प्राईज आहे ती. आणि मला इथे हा प्रॉब्लेम आला की इथे मी त्यांना म्हटलं की हे असं चिपकवून द्या यांनी डबल टेपने, तर ते बोलले आमच्याकडे आता डबल टेप नाही आहे, तर तुम्ही चिपकवून घ्याल ते, कारण तिथे वर ते पाईपवर ठेवलेलं होतं, ते आधी पाईप जो लावलेला होता ना त्याच्यावर ठेवलेलं होतं. मग ते बोलले की कर्टन्स इकडे तिकडे करायला तुम्हाला प्रॉब्लेम होईल त्याने. तर हे जे आहे ना जे माझ्या हातात दिसत आहे ते तिकडच्या लायटिंगचं आहे, मिररच्या, तर त्या लायटिंगचं असल्यामुळे ते तिथेच कुठेतरी हाईड करायचं होतं, तर म्हणून मग ते त्याला डबल टेपनी नंतर आम्ही चिपकवून दिलं. आता फक्त पडदे तुम्ही बघा आणि या कर्टन्समध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम दिसत आहे तो सांगा मला. मला तर प्रॉब्लेम कळलेला आहे या कर्टन्सचा, आणि तुम्हाला जर वाटला तर तो प्रॉब्लेम तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. कमेंट सेक्शन ऑन आहे, तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला की काय प्रॉब्लेम दिसत आहे, कारण आता मी तुमच्यावर सोडते. मला असं वाटते की तुम्ही सांगाल जो प्रॉब्लेम मला पण जाणवला आणि तो तुम्हाला पण जाणवत आहे का. तर हे असं आहे. आणि कर्टन्स खूप सुंदर दिसत होते. मला जो म्हणजे जसा फील पाहिजे होता आणि जसा लुक पाहिजे होता ना सेम तसाच लुक मिळाला. तो फॉल्ट मी नंतर तुम्हाला सांगेलच. पहिल्यांदा तुम्ही गेस करा कोणता फॉल्ट आहे म्हणून. आणि हो, जो आपला मायका आहे ना वॉर्डरोबचा, तो सेम मायकाचा कलर मला मिळाला होता आणि खूप हॅपी होती मी. सेम टू सेम आणि तशाच टाईपमध्ये याची शाईनसुद्धा होती. इतकी सुंदर, इतकं म्हणजे जवळून, आता तुम्हाला कॅमेरात इतकं फील लक्षात नसेल येत, पण ते जवळून जेव्हा बघतो ना आपण त्यावेळेला खूप सुंदर दिसत होते. आणि तुम्हाला कॅमेरात कसे वाटत आहे हे मला नाही माहिती. मला सांगाल पूर्ण रूम कशी बनलेली आहे आणि तुम्हाला माझी चॉईस आवडली की नाही आवडली हे पण सांगाल मला. कारण ज्या वेळेला हे कर्टन्स लावायला आले होते ना त्यावेळेला ते विचारत होते की इंटिरियर डिझायनर कोण आहे. मी म्हटलं मीच आहे. तर ते विचारात पडले होते, बहुत अच्छा इंटिरियर हुआ है बोले इस रूम का, मतलब इस रूम का नाही. आता त्यांनी दुसरं घर तर पूर्ण फक्त हॉलमधून आले ते, आणि ते हॉलमधून सुद्धा नव्हते आले, ते मागच्या डोअरनी आले होते आणि डायरेक्ट
याला चाले एकदम बेडरूमला चाले. तर त्यांनी ह्या बेडरूमचं इंटेरियर बघितल्यानंतर खूप त्यांना आवडलं होतं. अशी पट्टी लावली होती त्यांनी अशी जमा करून अशी पट्टी लावली होती अशी करून हे आली तर चालू होतं त्याचं लावून. मला वाटतं ते पट्ट्यावाले